Dr. Rohit Luthra, Arcus Hospital, and Mr. Aman Rishi from Striker. He's the head of Striker at Pan India. तर आमचं जे करार झाला बेसिकली इट्स अ कोलॅबोरेशन. त्यामध्ये आर्कस हॉस्पिटल आणि स्ट्रायकर हे जे जॉईंट रिप्लेसमेंट आणि रोबोटची कंपनी आहे, त्यामध्ये आम्ही हे कोलॅबोरेशन केलं की जे पेशंट्स आपण ऑपरेशन करणार थ्रू अ न्यू अप्रोच कॉल्ड एज डायरेक्ट अँटीरियर अप्रोच. ही अप्रोच खूप डॉक्टरांना माहिती नाही आहे, तर त्यासाठी आम्ही हे ट्रेनिंग सेंटर बनवलं आहे, त्याला सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डायरेक्ट अँटीरियर अप्रोच टोटल हिप रिप्लेसमेंट सेंटर. यासाठी आपला करार झाला आहे. तर त्या करारामध्ये डॉक्टर पूर्ण भारतातनं किंवा साऊथ एशिया कंट्रीज आहे, जसं मलेशिया, थायलंड, सिंगापूर, तिथनं पण डॉक्टर्स येणार या टेक्निकला शिकायला. कारण आपण हे जे टेक्निकने ऑपरेशन करतो त्यामध्ये आपण कुठलाही स्पेशल प्रकारचं टेबलची गरज नाही आणि नॉर्मल टेबलवरती विथ नॉर्मल इन्स्ट्रुमेंट आपण करतो आणि ते शिकायला डॉक्टर पूर्ण यासाठी येणार हिप रिप्लेसमेंट शिकायला. आणि त्यानंतर ते स्वतःच्या हॉस्पिटल लावून ते सेम ऑपरेशन करू शकतात. तर हे ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्यांना आपण पूर्ण 3 स्टेप मध्ये त्यांना ट्रेनिंग करणार. फर्स्ट आहे लेक्चर्स, नंतर आहे कॅडेव्हरिक ट्रेनिंग म्हणजे डेड बॉडीवरती त्यांना कसं करायचं, आणि मग हॉस्पिटलला येऊन ते लाईव्ह सर्जरीमध्ये आमच्यासोबत वॉश होऊन किंवा ॲसेस करून ते ऑपरेशन करू शकणार. आणि ते ट्रेनिंग झाल्यानंतर ते स्वतःच्या हॉस्पिटल जाऊन सेम टेक्निकने ऑपरेशन करू शकतात. बेसिकली हे जे ऑपरेशन आहे त्याने हा ट्रेनिंग प्रोग्राम का गरजेचा आहे, कारण हे कुठलाही डॉक्टरांना, इंडियन डॉक्टरांना हे अप्रोच माहिती नाही आहे. आणि ते आता हे जे वेव आहे म्हणजे जे डायरेक्ट अँटी अप्रोचची वेव आहे ते आता सुरू झाली आहे आणि भरपूर डॉक्टर आमच्याकडे येतात हे शिकायला, कारण हे पेशंटसाठी सगळं फायदेशीर आहे. कारण पेशंटला दोन्ही पाय तुम्ही एकच दिवशी कट करू शकतात. यामध्ये एकही स्नायू कट होत नाही. तुम्ही 2 स्नायूला पडद्यासारख्या साईडला घेऊन ऑपरेशन करता आणि स्नायू परत जागेवर येतात. मग एकही स्नायू कट होत नाही. त्यांचे सगळे स्नायू नॉर्मल असतात. त्यामध्ये छोटा चिरा असतो, रक्तस्राव कमी असतो आणि ब्लिडिंग खूप कमी असते आणि पेशंटला काही सुद्धा त्रास होत नाही. आणि तुम्ही दोन्ही खूप एका दिवशी एकच वेळेस करू शकता सेम भूलमध्ये. मग दिस इज व्हेरी गुड फॉर पेशंट हू हॅव बोथ द हिप, म्हणजे ज्यांचे दोन्ही खूप खराब झाले त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे अप्रोच. आणि यासाठी भरपूर डिमांड आहे मार्केटमध्ये. त्यासाठी डॉक्टर आपल्याकडे शिकायला येणार आहे की स्ट्रायकर हॅज टेकन द इनिशिएटिव्ह ऑफ ब्रिंगिंग दोज डॉक्टर्स. ते डॉक्टरना इथे हॉस्पिटलला आणणार, त्यांना ट्रेनिंग प्रोग्रामात बेसिकली जे पूर्ण एक्सपेन्स आहे त्यांचा यायचं ते बेसिकली स्ट्रायकर विल डू. कारण हे जे अप्रोच आहे ते वॉन्ट टू डू दिस फॉर द सोसायटी. कारण हे अप्रोचने खूप फायदा बाकी लोकांचा आहे. बेसिकली जे कॉम्प्लिकेशन आधी होत होते, जे बाकी मागच्या पोस्टर अप्रोचने जे मोठा चिरा असायचा, डिस्लोकेट व्हायचा सांधा, ते सगळे अप्रोचमध्ये कॉम्प्लिकेशन काहीच नाही. तर स्ट्रायकरचा हा रोल आहे की ते कोऑर्डिनेट करणार फॉर ट्रेनिंग देअर सर्जन्स ऑल्सो. म्हणजे त्यांचे जे इम्प्लांट वापरणारे डॉक्टर्स आहेत ते पण येतील आणि बाकी पण जे त्यांचे इम्प्लांट नाही वापरत त्यांना पण ते आपल्याकडे येऊन ट्रेनिंग देणार. वानवडीमध्ये नियर केदारी पेट्रोल पंप हे आपलं हॉस्पिटल आहे, तिथे ते पूर्ण ट्रेनिंग प्रोग्राम होणार आहे.